नमस्कार, मी विशाल नेटके. आज आपण नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आज आपण वनपूर या गावातील प्रगतशील शेतकरी मस्को अण्णा कुंभारकर यांच्या शेतावर उपस्थित आहोत. त्यांनी वाटाणा या पिकासाठी नेटसप कंपनीचे अजय बायोटेक निर्मित स्टीमरीज 9299 शेत रॅपअप या प्रोडक्टचा वापर केला आहे. ह्या प्रोडक्टचा वापर करून त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला, ते समाधानी आहेत का नाही, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तत्पूर्वी त्यांची थोडक्यात ओळख घेऊ. नमस्कार अण्णा. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. माझं नाव मस्को कुंभारकर, राहणार वनपुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. बरं, तुम्ही वाटाणा पिकासाठी आपले अजय बायोटेकचे स्टीमरीज 9299 शेत हे प्रोडक्ट वापरले. हो. त्या प्रोडक्टचा तुम्ही कशा पद्धतीने वापर केला आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला काय आला आहे? पहिली फवारणी स्टीमरेज शेत आणि बायोची केलेली आहे. त्याच्यानंतर रॅप बुरशीसाठी रॅपअप आणि बायोची एक केली आणि त्याच्यानंतर परत स्टीमरेज शेत आणि बायोची केलेली आहे. बरं, म्हणजे मी सांगितलं होतं की स्टीमरीज 9299 शेत याची फवारणी केल्यानंतर 4-5 दिवसांनी रॅपअपची मारा. हो. आणि हे कंटिन्यू 1-2 फवारणी केलं. हो. आतापर्यंत तुमच्या रॅपअपच्या 2 फवारण्या झाल्या असतील आणि स्टीमरीजच्या शेत बायोच्या 2 फवारण्या. बरं, ह्या 2 फवारण्या म्हणजे टोटल 4 फवारण्या केल्या तुम्ही, बुरशीच्या 2 आणि स्टीमरीजच्या 2. हो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय कोणत्या प्रकारचा रिझल्ट दिसतोय तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकता. अण्णा दाखवा बरं. यामध्ये फुटवे जास्त आहेत आणि हिरवेगारपणा जास्त आहे आणि शेंगा पण चांगले लागले आहेत. बरं, हे याच्यामध्ये तुम्हाला सांगायचे आहे की तुमचा फुटवा हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. हो. पानाचा आकार पण चांगली, जाळी पण चांगली आणि शेंगा पण क्वालिटी आहे. बरं, शायनिंग क्वालिटी सगळे व्यवस्थित आहेत. आता हा दुसरा तोडा असेल. हो. साधारण ह्या दुसऱ्या तोड्याला तुम्हाला किती किलो माल सापडेल? 1300 ते 1400 किलो. 1300 ते 1400 किलो माल सापडेल. पाऊण एकराचा प्लॉट आहे. पाऊण एकराचा. एकरामध्ये 1300 ते 1400 किलो दुसऱ्या तोड्याला माल अण्णांना सापडत आहे. बरं, महिला वर्ग तुमचा वाटाणा तोडायचं काम चालू आहे. म्हणजे आज उद्या तुमचा माल सगळा 2 दिवसात निघेल. बरं, हे जे प्रोडक्ट वापरताय याच्यामध्ये रासायनिक खतांचा किंवा फवारण्यांचा वापर केला आहे का? अजिबात केलेलं नाही. बरं, म्हणजे वाटाण्याला एकतर बुरशी जास्त येते किंवा किडीचा प्रादुर्भाव असतो, ह्याच्या कोणत्याही फवारण्या तुम्ही नाही केलेल्या नाहीत. बरं, युरिया सुपला टाकला आहे का? नाही टाकलं. बरं, शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की युरिया सुपला टाकल्याशिवाय पीक येत नाही, पण आपण युरिया सुपला पण टाकलेला नाही. बरं, ह्याच्या आपला जो खर्च आहे तो कितीपर्यंत गेला आहे तुम्हाला? साधारण 2200 रुपयापर्यंत. बरं, 2200 रुपये तुम्हाला आतापर्यंतच्या पाऊण एकराला फवारण्या झाल्या आहेत. बरं, इथून पुढे एखादी फवारणी त्याच्यामध्येच होणार आहे अजून. म्हणजे ह्या कमी खर्चात तुम्हाला चांगला रिझल्ट आला आहे का? हो. ओके, म्हणजे तुम्ही ह्या रिझल्टवर समाधानी आहे. आहात. बरं, इतर पिकं तुम्ही जे कांदा म्हणा, बाकीची पिकं घेतलेत, कांद्याला पण स्प्रे केलेला आहे आणि पाण्यातून त्याला NPK सोडलेलं आहे. त्यामुळे कांद्याचं पण उत्पन्न चांगलं आहे. बरं, त्याची कांद्याची साईज व्हायला लागली आता? हो, चांगली साईज आहे. बरं, किती साईज आहे आता सध्याच्याला? आता मीडियम साईज मध्ये झालं आहे सध्या. बरं, आपण एक 10-15 दिवसांनी त्याचा पण व्हिडिओ घेणार आहोत. ओके, नेटसपला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.